सध्या महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे। आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची आणि ताजी अपडेट पाहणार आहोत। सर्व लाडक्या बहिणींना मोठा प्रश्न पडलेला असेल की आतापर्यंत नोव्हेंबरचा हप्ता का मिळालेला नाही, तसेच डिसेंबरचाही हप्ता आलेला नाही, तर डिसेंबरचा हप्ता लांबणीवर गेला का, पैसे नेमके कधी खात्यात जमा होतील आणि केवायसी नसेल तर काय होईल। तर या सगळ्या प्रश्नांची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत म्हणून 1500 रुपये दिले जातात। मात्र सध्या या योजनेच्या हप्त्यांबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की नोव्हेंबरचा हप्ता आतापर्यंत का मिळालेला नाही। नोव्हेंबर महिना संपूर्ण गेला आणि आता डिसेंबरही संपायला अवघे काही दिवस उरले आहेत, तरीही महिलांना नोव्हेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। काही लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की केवायसी न केल्यामुळे त्या अपात्र ठरल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, पण सरकारने नोव्हेंबरचा हप्ता कोणालाही पाठवलेला नाही। तर या मागची प्रमुख कारणे काय आहे ते पाहूया। सगळ्यात मुख्य कारण हे आहे की राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच आचारसंहिता लागू असणे, त्यामुळे सरकारकडून हप्त्याचे वितरण थोडे लांबणीवर टाकण्यात आले आहे। आता प्रश्न असा आहे की डिसेंबरचा हप्ता पुढे जाणार का, डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार। तर लाडक्या बहिणींनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील नोव्हेंबर महिन्याप्रमाणेच पुढे जाण्याची शक्यता आहे। म्हणजेच आता तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे। तर चला आता अपडेट काय आहे ते पाहूया। तुम्ही इथे पाहू शकता, लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। हे पैसे कदाचित जानेवारी महिन्यात येऊ शकतात। नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबर देखील संपायला आला आहे। डिसेंबर महिना संपायला अवघे 7 दिवस उरले आहेत। अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे। नोव्हेंबर नंतर डिसेंबरचाही हप्ता पुढे जाणार आहेत। दरम्यान आता लाडकी बहीण योजनेत जानेवारीचाही हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे। पण इथेच गोष्ट संपत नाही। सरकारकडून अशी माहिती आलेली आहे की तिन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात। याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे तिन्ही महिने मिळून 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील। सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हे तिन्ही महिन्यांचे 4500 रुपये कधी जमा होतील। तर सरकारकडून अशी माहिती मिळालेली आहे की 14 जानेवारी पूर्वी म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सरकार महिलांना मोठी खुशखबर देऊ शकते। मात्र लक्षात ठेवा, याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही, फक्त शक्यता व चर्चा सुरू आहेत। सरकारकडून लवकरच अधिकृत अपडेट येण्याची शक्यता आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच केवायसी नसेल तर पैसे मिळणार नाहीत। सरकारने सर्व लाभार्थ्यांना केवायसी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे आणि आता फक्त 7 दिवस शिल्लक आहे। जर केवायसी पूर्ण केली नसेल, आधार कार्ड बँकला लिंक नसेल, तर हप्ता अडकू शकतो आणि तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे आजच केवायसी पूर्ण करा।